संध्याकाळची वेळ आहे सूर्यास्ताची. 7:14 आज सूर्यास्त होणार आहे. तर अग्निहोत्र त्याच वेळी करायचं आहे मला. आणि बघा कॅस्पर पण बाहेरच आहे आज. सात वाजून 14 अग्निहोत्र विधी केलेला आहे. सगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट बघा, ऐकू येतो का तुम्हाला? मस्त वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आवाज करत आहेत आणि कॅस्पर मात्र ते सगळं बघत आहे. आणि हे बघा कसं वातावरण झालेलं आहे. आणि हा कॅस्पर, थोडासा पाऊस पडलेला होता दुपारी, आणि हा कॅस्पर बघा नारळाच्या झाडाच्या कुंद्यामध्ये जाऊन बसलेला आहे लपून, कारण त्याला मी सारखं बोलवत असते घरी म्हणून. आणि आमच्या समोरच इथे नाना नानी पार्क आहे. तर तिथे सर्व महिला स्तोत्र पठण करत असतात, देवीचं, गुरूंचं वगैरे. खूप छान वातावरण आहे आणि त्यात अग्निहोत्र असा पवित्र विधी आहे. ऐकू येतं का तुम्हाला? बघा बरं, दिसणार नाही आहे तिकडे गेल्याशिवाय, पण हा बघा. ए कॅस्पर, कॅस्पर, ए कॅस्पर, कॅस्पर, कॅस्पू, इकडे ये. हे बघ मी घरी चालले. कॅस्पर, ऐकू येते का तुला? कॅस्पर, ऐकू आलं? या इकडे घरी परत. आलात का तुम्ही? या पटकन पुढं 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 या. चला घरी या. अरे ते इथंच बसला. येणार नाहीस तू? घरी नाही येणार? चल ये पटकन. मी जाऊ का? कितीही वाजलेले असू देत, ऊन असू दे, सकाळचं दुपारचं ऊन असू दे, किंवा पाऊस थोडासा पडलेला असू दे, ह्याला मात्र ना गार्डनमध्येच बसायचं असतं. मस्तपैकी त्या मिरचीच्या किंवा वांग्यांच्या झाडाखाली एकदम रिलॅक्स बसलेला असतो तो.